आपल्याला जर कोणी प्रेझेंटर मिळाला नाही तर आपल्याला चित्रपट कसा रिलीज करायचा आणि त्याच्याकरता कुठे किती कसा खर्च येतो आज आपण ते पाहूया। सर्वप्रथम चित्रपट सेन्सॉर झाल्यानंतर निर्मात्यांना एक डिस्ट्रीब्युटर पाहावा लागतो, एक डिस्ट्रीब्युटर नेमावा लागतो। डिस्ट्रीब्युटर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट विकत घेऊन त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे देतो अशा पद्धतीची संकल्पना आता राहिलेली नाही, तर आपल्यालाच डिस्ट्रीब्युटरला हायर करावं लागतं, त्याला एक फीस द्यावी लागते। त्याची ती पर्टिक्युलर फी घेतल्यानंतर डिस्ट्रीब्युटर आपला चित्रपट वेगवेगळ्या थिएटर्समध्ये मल्टिप्लेक्समध्ये लावण्यासाठी एक जबाबदारी घेत असतो। त्या थिएटर्समध्ये त्या तत्सम टाईममध्ये वेळेमध्ये चित्रपट लावण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि लावलेल्या प्रत्येक थिएटरकरता देखील पुन्हा तो वेगळे काही चार्जेस लावत असतो। त्यांना हँडलिंग चार्जेस म्हणून त्या पद्धतीचे ते चार्जेस लावत असतात। त्यामध्ये त्यांची काही कामं असतात, जसे डेली सेल्स रिपोर्ट घेणं, थिएटरकरचा पोस्टर पाठवणं आणि इतर काही कामानिमित्त ते तसे काही एक्स्ट्रा वेगळे चार्जेस लावत असतात। तेव्हा निर्माता म्हणून तुम्ही जेव्हा एखादा चित्रपट डिस्ट्रीब्युटरकडे रिलीज करायला जात असाल किंवा माहिती करून घ्यायला जात असाल तेव्हा या गोष्टी पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे। पुन्हा पुढे तुम्ही जो फायनल DPX तयार केलेला असतो, जो तुमच्या DI डिपार्टमेंटकडून एडिटरकडून तुम्हाला जी फायनल DPX कॉपी मिळालेली असते ती तुम्हाला पुन्हा UFO, क्यूब किंवा केसरासरा अशा इतर आणखी खूप कंपनीज आहेत ज्या चित्रपट थिएटरपर्यंत प्रोजेक्ट करण्याचं काम करतात। तर यांना तुम्हाला तो DPX द्यावा लागतो आणि त्याचा ते DCP करून ट्रान्सफर करून त्यांना हव्या त्या ॲस्पेक्ट रेशोमध्ये तयार करून थिएटरमध्ये रिलीज करतात आणि त्याकरता देखील आपल्याला त्यांचे DCP बनवण्याचे काही चार्जेस द्यावे लागतात। तर त्याचासुद्धा एक वेगळा खर्च आहे, तो त्यांच्या तत्सम वेबसाईटवरती त्याचे खर्च आणि त्यांच्या तत्सम मॅनेजरकडून तुम्हाला त्याचा खर्च समजू शकतो। एक साधारण माझ्या मते काहींचे 80,000 रुपये, काहींचे 60,000 रुपये, काहींचे 1,20,000 रुपये असे चार्जेस आहेत आणि हे वन टाईम चार्जेस असतात। बरेचदा ते 3 वर्षांकरता असतात। 3 वर्षात तो चित्रपट तुम्ही ठरलेल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही थिएटरपर्यंत लावू शकता किंवा तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये ठरलेल्या विभागात किंवा एरियामध्ये कुठेही तुम्ही तो लावू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा पर शो तुम्हाला त्यांना काही पैसे द्यावे लागतात, म्हणजे पर शो 150 रुपये ते 750 रुपयांपर्यंत काही चार्जेस आहेत। आज आपण 2018 मध्ये बोलतो आहोत, त्यामुळे आजचे चार्जेस अशा पद्धतीने आहेत। बऱ्याच गोष्टी वेळोवेळी दिवसेंदिवस बदलत असतात, त्यामुळे कमी जास्त प्रमाणात या कॉस्ट बदलतील, पण एक ॲव्हरेजली या कॉस्ट एवढ्या आहेत हे नवीन निर्मात्यांनी लक्षात घ्यावं। यात पुन्हा पुढे खर्च असा आहे की जेव्हा तुम्हाला तो चित्रपट थिएटरला लावायचा आहे तेव्हा थिएटरच्या मालकांबरोबर देखील तुमचा व्यवहार कसा होतो ते एक खूप महत्त्वाचं आहे। तेव्हा तुमचा डिस्ट्रीब्युटर तुम्हाला थिएटर भाड्याने देतो आहे का ते 60-40% मिळत आहे हे तुम्ही पुन्हा खूप पाहण्यासारखं आणि अभ्यास करण्यासारखं काम आहे। जेव्हा डिस्ट्रीब्युटरबरोबर आपण ॲग्रीमेंट करतो तेव्हा त्या ॲग्रीमेंटमध्ये आणि त्यांच्या म्युच्युअल डिस्कशनमध्ये आपल्याला माहीत होत असतं की थिएटर नेमकं आपल्याला कसं मिळणार आहे। तर बरेचदा मल्टिप्लेक्समध्ये 60-40% आपल्याला थिएटर मिळतं, मग यामध्ये थिएटर मालकाला काही पर्सेंटेज आणि निर्मात्यांना काही पर्सेंटेज मिळतात। 60-40% बरेचदा निर्मात्यांना सोयीचं वाटत असतं, कारण त्याकरता कोणत्याही प्रकारचं रेंट भरावं लागत नाही। आता हे जे पैसे मिळतात हे पिक्चर रिलीज झाल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतात, कारण ते पहिल्यांदा डिस्ट्रीब्युटरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात आणि डिस्ट्रीब्युटर सर्व हिशेब केल्यानंतर मग तुम्हाला ते तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो आणि याचा कालावधी चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या 3 महिन्यांचा कालावधी असतो। या जनरली तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये 3 महिन्यांचा कालावधी असतो आणि एवढ्या कालावधीमध्ये डिस्ट्रीब्युटर तुम्हाला ते उरलेले पैसे देणं लागत असतो। आता त्यात पुन्हा डिस्ट्रीब्युटर आपली फी घेतल्यानंतर देखील प्रत्येक थिएटरला चित्रपट लावण्यासाठी हँडलिंग चार्जेस म्हणून एक वेगळे चार्जेस घेत असतो। एक साधारण 2 ते 3,000 रुपयांपर्यंत पर थिएटर ते चार्जेस लावतात। हे चार्जेस काय असतात तर तुमचा पोस्टर थिएटरला लावणे, तुमचे बुकलेस थिएटरपर्यंत पोहोचवणे, तुमचा डेली सेल्स रिपोर्ट घेणे किंवा बॉक्स ऑफिसचा तुमचा रिपोर्ट घेत राहणे आणि इतर काही कामांनिमित्त
तुमचं बॅनर तिथे पोचवणे, थिएटरपर्यंत पोचवणे, ते पुटअप करणे, या सगळ्या कामांकरता ते 3,000 रुपये ते 3,000 रुपयांपर्यंत काही चार्जेस तुमच्याकडून पुन्हा घेत असतात. तर या सगळ्या गोष्टींचा हिशेब केल्यानंतर मग तुम्हाला उरलेले बॉक्स ऑफिसचं जे कलेक्शन आहे ते तुम्हाला मिळतं. आता हा खर्च जो झाला हा फक्त रिलीजचा झाला, हा चित्रपट थिएटरपर्यंत लावण्याचा झाला. आता जेव्हा एखादा चित्रपट थिएटरला लावायचा आहे तर त्याची पब्लिसिटी देखील करणं प्राप्त आहे. आता पब्लिसिटी करता लागणारा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. विचार करा, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो चित्रपट पोचवायचा आहे तेव्हा सर्व माध्यमातून त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करणं प्राप्त आहे, गरजेचं आहे. प्रिंटिंगसुद्धा खूप महत्त्वाचं मटेरियल आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला बुकलेट छापावे लागतात, 30-40 छापावे लागतात, खूप सारे होर्डिंग्स, फ्लेक्स छापावे लागतात. तर प्रिंटिंगचा देखील हा खूप मोठा खर्च आहे आणि ॲडव्हर्टायझिंगचा देखील एक खर्च आहे. ॲडव्हर्टायझिंगचा खर्च म्हणजे तुम्हाला टी व्ही चॅनल्सवरती ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, इंटरनेटवरती ॲडव्हर्टायझिंग करायची आहे, न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टायझिंग करायची आहे आणि इतर खूप माध्यमं आहेत जिथून तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता. तेव्हा चित्रपट रिलीज करत असताना आपल्याला प्रिंटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग याचा देखील विचार करायला हवा. जरासा विचार करून जर चित्रपट निर्मिती केली तर चित्रपट निर्मितीमध्ये हा केवळ आणि केवळ फक्त फायदाच आहे हे आपल्या लक्षात येईल. चित्रपट निर्मिती करत असताना चित्रपटाच्या फक्त निर्मितीपर्यंतचा विचार न करता चित्रपटाच्या रिलीजपर्यंतचा विचार केला तर नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीचा ऑडियन्स खूप वाढलेला आहे आणि मराठी चित्रपटाबद्दलचा आदरही मराठी ऑडियन्सच्या मनामध्ये वाढलेला आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा की एक चांगला दर्जेदार चित्रपट जर तुम्ही निर्मिती कराल तर तुम्हाला नक्कीच काही पटींमध्ये त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मराठी फिल्म इंडस्ट्री छोटी इंडस्ट्री नाही आहे, खूप मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फक्त 5 ते 6 करोड रुपये इन्व्हेस्ट करून 40 ते 50 करोड रुपयेपर्यंत फायदा कमवू शकता. अशी जर ही इंडस्ट्री आहे तर तुम्ही विचार करायला हवा की इथे चित्रपट कोणत्या दर्जाचा बनवायला हवा, किती मोठ्या दर्जाचा बनवायला हवा आणि किती दर्जेदार बनवायला हवा. त्याचबरोबर तुम्ही हाही विचार करायला हवा की हा चित्रपट किती मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी करायला हवा आणि किती छान प्रमाणात रिलीज करायला हवा. तेव्हा एखादा चित्रपट जर व्यवस्थित स्क्रिप्ट घेऊन व्यवस्थित टेक्निकली त्याला छान असं स्वरूप देऊन चांगल्या दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली तो चित्रपट जर तयार झाला तर तो चित्रपट तुम्हाला फायदा देऊन गेल्याशिवाय राहत नाही. त्या चित्रपटाची पब्लिसिटी करण्याची एक पद्धत याकरताचे प्रोफेशनल्स, याकरताचे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे नावाजलेले लोक, अशा लोकांना घेऊन चांगले टेक्निशियन्स, चांगले प्रोफेशनल, चांगले सेलिब्रिटीज घेऊन तुम्ही जर एक मराठी चित्रपट, चांगला चित्रपट बनवायचा विचार केलात तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा चित्रपट रिलीज करत असताना चित्रपटच्या रिलीजचा खर्च आणि चित्रपटाच्या पब्लिसिटीचा खर्च असा दोन्ही एक मोठा खर्च आहे. त्या खर्चाचा अभ्यास केल्यानंतरच चित्रपट निर्मितीमध्ये प्रत्येक नवीन निर्मात्यांना उतरावं असं मला वाटतं. त्यामुळे फायदा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपल्याकडे जी अमाऊंट आहे ती अमाऊंट 100% अमाऊंट जर आहे तर लक्षात ठेवूयात की आपण 70% अमाऊंट ही चित्रपटाच्या रिलीज अँड पब्लिसिटीकरता खर्च करायची आहे आणि 30% अमाऊंट ही चित्रपटाच्या निर्मितीकरता खर्च करायची आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर रुपयांमध्ये हिशेब करायचा असेल, जर आपला सिनेमा 1.5 ते 2 करोड रुपयाचा असेल तर किमान एक साधारण 3 ते 3.5 करोड रुपये हे चित्रपटाच्या रिलीज आणि पब्लिसिटी करता आपल्याकडे असायला हवेत. तर तो चित्रपट महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल. चित्रपट निर्मिती केल्यानंतर तो रिलीज करण्याकरता जिथे जिथे आपल्याला खर्च येतो ते जागा, ते ठिकाणं नेमकी किती, याची माहिती मी आज तुम्हाला केवळ यासाठी देत आहे की बरेच निर्माते चित्रपट निर्मिती करतात आणि जेव्हा रिलीजला जातात तेव्हा त्यांच्याकडे बरेचदा पैसे खूप कमी पडतात. चित्रपट रिलीज करण्याकरता एवढे सर्व ॲस्पेक्ट्स आहेत. म्हणून मी नेहमी नवीन निर्मात्यांना हे सांगत असतो की चित्रपट निर्मिती करण्याआधी तुम्ही रिलीजचा विचार करा, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कमवणं सोपं होईल. कारण तो येणारा जो खर्च आहे त्याची जर आपल्याला अगोदर जाणीव असेल तर आपण नक्कीच त्याच्याबद्दल अलर्ट राहून त्याच्यावरती छान काम करू शकू. जर आपण अगोदरच फक्त निर्मितीचा विचार केला आणि आपल्याला नंतर कोणी प्रेझेंटर मिळेल असं जर विचार केला तर गोष्टी थोड्याशा जिकिरीच्या होतात, थोड्याशा अवघड होतात. म्हणून चित्रपट निर्मिती करण्याआधीच आपण प्रेझेंटरचा विचार करायला हवा आणि जर कोणी प्रेझेंटर मिळत नसेल तर आपण स्वतः तो चित्रपट जेव्हा प्रेझेंट करायचा आहे किंवा रिलीज करायचा आहे तेव्हा किती गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि किती कोणत्या कोणत्या गोष्टींच्या ठिकाणी आपल्याला साधारण खर्च येत असतो
ही माहिती आज आपण या एपिसोडमध्ये घेतली आहे. तेव्हा ही माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या नेट मल्टिप्लेक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल आयकॉन आहे ती क्लिक करा. धन्यवाद. आणि त्यातूनही जर तुम्हाला काही प्रश्न पडले आणि त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. मी नक्कीच तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन आणि 100% सहकार्य करीन.